जय महाराष्ट्र मित्रांनो, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपात विलीन होण्याची शक्यता. दिल्लीवरून अमित शहांचे आदेश, शिंदे को छोड़ दो, अभी भाजपा महाराष्ट्र में एक नंबर पे, अशी महत्त्वाची बातमी. दिल्लीतून एकनाथ शिंदे यांच्या गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता. पुन्हा एकदा भाजपा अजगर रूपी छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षांना गिळण्याच्या तयारीत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे केले तेच आता एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत करणार. राज्यातील सर्वच महत्त्वाच्या निवडणुका झाल्या. भाजपाची गरज सरो वैद्य मरो अशी भूमिका जग जाहीर असताना आता एकनाथ शिंदे यांना भाजपा कसा झटका देणार याकडे लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करणार आहोत की राज्याच्या राजकारणात नेमकं काय झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चर्चा रंगलेली आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये मोठा बदल होणार असल्याच्या बातम्यांनी राजकीय वर्तुळात दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत खळबळ उडाली आहे. शिंदेंना सोडा, आता महाराष्ट्रात फक्त भाजपा, असा आदेश भाजपाच्या राज्यातील नेत्यांना दिल्याची चर्चा असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ताकद वाढवण्याचा निर्णय घेतल्याच्या जोरदार चर्चा रंगलेल्या आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आता याच महिन्यात एक आठवड्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची अंतिम सुनावणी पार पडणार आहे आणि दोन्ही हे एकत्र आल्याने आता एकनाथ शिंदे यांना मोठा तगडा झटका बसून शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे जाऊन ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे कसं येऊ शकते ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात सत्तांतराच्या घटना घडल्या. महाविकास आघाडीपासून शिंदे भाजपा सरकारपर्यंतचा प्रवास राज्याने पाहिला. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं सरकार उलटवलं. मात्र आता भाजपासोबत ते गेल्यानंतर भाजपा स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करण्याचा विचार करत असून अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत जरी असले तरी भाजपाकडे सर्वच मूळ आणि महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे सत्तेत असून सुद्धा दोन्ही पक्षाचा काहीच फायदा नाही. महाराष्ट्रात भाजपाची संघटनात्मक ताकद वाढलेली आहे. गेल्या महानगरपालिका निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वच निवडणुकांमध्ये भाजपा सध्या एक नंबरवर आहे. जवळपास कोणताही पक्ष नाही. त्यामुळे आता भाजपाला महाराष्ट्रात स्वतःच्या बळावरच अनेक वर्ष पुढील सत्ता आणायची आहे. त्यामुळे सोबत असलेली ओजी जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचा गट हे फेकून देण्याच्या तयारीत असल्याचं जोरदार राजकीय सूत्रांच्या मते चर्चा आहे. महाराष्ट्रात भाजपा एक नंबरवर असल्याने आता आपण यापुढे एक नंबरच राहू असं भाजपाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे भविष्यातील निवडणुकांमध्ये ओनली भाजपा ही रणनीती राबवली जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर यामुळे शिंदे गटाचे भवितव्य काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून सत्ता बदल घडवून आणला. त्यांच्या गटाला भाजपाने पाठिंबा दिला. नवीन काळात सरकार सुद्धा स्थापन झाले. त्यानंतर पुन्हा एकदा निवडणुका 2024ला लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या. त्यामध्ये सुद्धा भाजपाची देशात सत्ता आली. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपाची राज्यात सत्ता आली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे नंतर सत्ताचे बदल झाले. परंतु आता एकनाथ शिंदे यांच्या गटालाच भाजपा बाजूला करण्याच्या तयारीत आहे. अलीकडच्या काळात काही निर्णयावरून भाजप आणि शिंदे गटात मतभेद असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते जर भाजपाने स्वतंत्र लढाईचा निर्णय घेतला तर शिंदे गटासाठी दोन पर्याय राहतील. एक तर भाजपामध्ये विलीन होणे किंवा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे. परंतु स्वतंत्रपणे निवडणूक लढवणे भाजपासमोर एकनाथ शिंदे यांना हे अवघड आहे. पहिला पर्याय अधिक शक्यता मानला जातो, ज्यामध्ये भाजपमध्ये विलीन होऊन सत्तेत कायमस्वरूपी राहणं. हे शिंदे गटाच्या संघटनात्मक निर्णय आणि आर्थिकदृष्ट्या भाजपा अधिक सक्षम आहे. त्याचबरोबर शिवसेना आणि पक्ष चिन्हाचा वाद हा सुप्रीम कोर्टात आहे आणि त्याची तारीख पे तारीख होत आता 18 फेब्रुवारी म्हणजेच येत्या 4 ते 5 दिवसामध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाची अंतिम सुनावणी आहे आणि हा मोठा कायदेशीर संघर्ष अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पक्षाची ओळख दोन गटात विभागली गेलेली आहे. आता न्यायालयीन प्रक्रियेत नवीन घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर अंतिम निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर शिवसेनेची मूळ ओळख पुन्हा त्यांच्याकडे येऊ शकते असा दावा त्यांच्या समर्थकांकडून आणि वकिलांकडून केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका आहे। तर देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे राज्यातले प्रमुख चेहरा मानले जातात। त्यांची संघटन कौशल्य, निवडणूक रणनीती प्रसिद्ध आहे। जर ओनली भाजपची रणनीती अंमलात आणली गेली आणि अमित शहा यांनी तसा आदेश दिला आहे तर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदाचे जे काही आता आहेत तसेच पुढे सुद्धा तेच दावेदार ठरू शकतात, अशी राजकीय चर्चा आहे। उद्धव ठाकरे यांची रणनीती यांनी या नावाने पक्ष चालवला आहे। महाविकास आघाडीतील त्यांची महत्त्वाची भूमिका अजूनही प्रभावी आहे। जर न्यायालयीन निर्णय त्यांच्या बाजूने लागला तर ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक शक्ती म्हणून उदयास येऊ शकतात आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासमोर जे काही भाजप आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट विलीन केला तर उद्धव ठाकरेंना चांगली टक्कर देऊ शकतात। विशेषतः मुंबई, ठाणे, कोकण या भागात त्यांचा प्रभाव अजूनही टिकून आहे। मुंबईमध्ये तर अजूनही त्यांच्या 70च्या वरती ठाकरेंच्या जागा निवडून येऊ शकतात। त्यामुळे सत्तेत जरी भाजपा मुंबईत असेल तरी उद्धव ठाकरेंना राजकारणात हरवायचं असेल तर एकनाथ शिंदे यांचा गट भाजपमध्ये विलीन करावा लागेल आणि त्याचमुळे आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे। राज्यातील शिवसैनिक आणि भाजपा शिंदे गटाचे यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। शिंदे गटातील काही आमदार आता भाजपमध्ये जाण्यास तयार असल्याच्या जोरदार चर्चा आहे तर काही जण स्वतंत्र ओळख जपण्याच्या बाजूने आहेत। आगामी निवडणुकांवर परिणाम होणार का? यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आताच निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा भाजपा हे अत्यंत महत्त्वाच्या अनेक ठिकाणी निवडणुका लढलेल्या आहेत तर भाजपा अनेक ठिकाणी स्वतंत्र लढली आणि एकनाथ शिंदे यांना घेऊन लढली नाही, परंतु मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटाला भाजपाने त्यांच्या गरजेपुरता वापरून घेतलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे। ओनली भाजपची रणनीती, शिंदे गटाचे भवितव्य आणि शिवसेना पक्ष चिन्हाचा निकाल या तिन्ही मुद्द्यावर राज्याचं राजकारण फिरू शकते आणि हे पुढील 8 ते 10 दिवसामध्ये राजकारण काय होईल आणि एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो कसा लवकरच भाजपामध्ये विलीन होऊन भाजपा कसं एकनाथ शिंदेच्या गटाला आपल्यात सामील करते हे बघायला लागेल। त्यामुळे जर भाजपाने स्वतंत्र भूमिका घेतली आणि विलीन गट झाला तर महाराष्ट्रात एक मोठा राजकीय अध्याय संपेल आणि नवीन पर्व सुरू होईल। तर दुसरीकडे न्यायालयीन निकाला उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरेल। राज्यातील जनतेचे लक्ष आता दिल्ली आणि मुंबईकडे लागलेलं आहे। पुढे काय होणार, कोणाची चाल भारी पडणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी कितीही काही केलं तरी शेवटी शिवसेना हे उद्धव ठाकरे यांच्याच पारड्यात सुप्रीम कोर्ट निकाल लावणार आणि निकाल लावायच्या अगोदरच भाजपा शिंदे गटाचे सर्व आमदार, खासदार आणि इतर जे लोकप्रतिनिधी ते आपल्या पक्षात घेऊन महाराष्ट्रात सर्वात जास्त आमदार, खासदार असलेला पक्ष म्हणून उदयास येईल असं वाटतं। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदे यांचा पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळावं का? तसेच शिंदे गट हा भाजपात विलीन होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। धन्यवाद।